देवाचं फूल पण कधी पूजा करतानाच खाली पडलं बघा महादेवाचं. लावून घेऊया परत. रंगी ही लाल जास्वंद एकदम डार्क कलरची, ही गुलाबी आहे. त्यानंतर ही पण लाल आहे, हा फेंट गुलाबी आहे. ही अजून कळी उमललेली नाही आहे. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आजपासून कधी दसरा चालू झालेला आहे, म्हणजेच आज घटस्थापना आहे. आमच्याकडे कधी देव बसवतात, पण आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं कधी कसं देव बसवतात, आमच्याकडे कधी पानाच्या विड्यावर देव बसवले जातात. जे 9 दिवस त्यांना अजिबात पानावरून नाही काढलं जात. आमच्याकडे देव कसं बसवतात कधी ते तुम्हाला दाखवते. म्हणजे आमच्याकडे कधी असं ही फुलं बघा, अरे पडले, अशी भरपूर अशी कधी घरचीच आपली फुलं मिळालेली. त्यानंतर इथे मी देव सगळे पितांबरीनं घासून धुवून ठेवलेले आहेत. इथे फोटो पण आपण धुवून ठेवलेले. इथे तांदूळ घेतलेले आहे, प्लेट घेतलेली आहे. त्यानंतर ही विड्याची पानं म्हणतात ह्याला, तर ह्या विड्याच्या पानावर कधी आमच्याकडे देव बसवतात. त्यानंतर सुपारी लागतात, तर इथे सुपारी पण आणलेली आहेत मी. चला तर सुरुवात करूया पूजेला आपल्या. आज मी सकाळी लवकरच सगळी कामं आवरून घेतली होती, कारण मग किचनचं काय थोडंफार दाखवू शकले नाही. थोडं कारण मला पटापटा ते आवरायचं होतं. त्यानंतर मला देव बसवायचं होतं. शक्यतो कोणी संध्याकाळीच देव बसवतात, पण संध्याकाळचं कसं जेवणाची गडबड असते आणि इकडे देव बसवायची गडबड असते. त्यामुळे मी कधी सकाळी लवकर आवरून घेतलेले, म्हणजे आता निवांत मला देव बसवायला बरं पडेल. चला तर सगळी तयारी झालेली आहे, म्हणजे देवांना सगळ्या हळदी कुंकू वगैरे लावून ठेवलेले आहे. त्यानंतर हा मोठा दिवा बघा, कारण 9 दिवस या दिव्यामधली वात विझवायची नसते, असं तेल भरून ठेवायचे असते. ही पण मी वात वगैरे असं करून ठेवलेलं आहे. कळशीमध्ये पाणी, त्यानंतर इथे दिवा, इथे सगळ्या देवांना गुलाल हळदी कुंकू वगैरे लावून ठेवलेलं आहे. इथे देवारा पण पुसून वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा कधी याला महादेवीचा फोटो आणि स्वामी समर्थांचा फोटो ठेवूया. तर अशी 2 पानं ठेवायची, ही बाजू कधी पुढे ठेवतात, त्यानंतर असं ठेवून द्यायचं. आणि त्यावर हे असे फोटो ठेवायचे. त्यानंतर हे सुपारीचे तुकडे केलेले आहेत मोठे मोठे, तर हे तुकडे असे ते पानावर ठेवायचे. त्यानंतर फूल वाहायचं. हे लाल फूल आपण देवीला वाहूया आणि फूल स्वामी समर्थांना वाहूया. त्यानंतर इथे प्लेट ठेवलेली आहे. प्लेटमध्ये मी 1 मूठभर तांदूळ ठेवते. त्यावर हळदी कुंकू वाहूया. तर त्यावर अशी ही विड्याची पानं ठेवून ही कळशी ठेवायची. ही कळशी आमची कुलस्वामीच्या नावानं मी नारळ पुसते या कळशीमध्ये. त्यामुळे ही कळशी पाण्यानं भरून असते. त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढून कोणी पाण्यानं भरून ठेवते आणि त्यावर हा कुलस्वामीच्या नावानं मी नारळ पुसते. तर त्यामध्ये तांदूळ आणि 1 सुपारी टाकूया पाण्यामध्ये. हे बघा, मी विड्याची पानं ठेवलेली आहेत. तुमच्याकडे जर आंब्याची पानं असली तर आंब्याची पानं ठेवली तरी चालते. त्यानंतर असं मी अशाच पद्धतीने काही बाकीचे देव पण पूजून घेते.
आपली पूजा मांडून तयार झालेली आहे. दिवा जो मोठा लावलेला आहे तेलाचा तो लावून घेऊया. थोडंसं कणी ह्या वातीला मीठ लावायचं असं. तर हे तेलामध्येच मी 2 कापराच्या वड्या टाकणार आहे. कापरानं काय होते, दिवा लगेच विझत नाही, अशीच वात कणी तेवत राहते. आजपासून आमच्याकडे कणी ज्यांच्याकडे नवरात्र असतं कणी, नवरात्र म्हणजे 9 दिवस उपवास करायचा. म्हणजे एका ठिकाणी फक्त फळं खायची 9 दिवस आणि शेवटच्या 9व्या दिवशी उपवास सोडायचा. काही ठिकाणी एक वेळेचं फळं खायची, एक वेळेचं दही भात, दोडका भात असं चालतं. ते काय प्रत्येक गावाच्या पद्धतीनं वेगवेगळं असतं. आणि अजून इकडे कणी घट असतो. घट म्हणजे कणी आता आमचा घट आहे तो गावाकडे आहे. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे तिकडेच असतं. त्यामुळे इकडे फक्त मी पानाच्या विड्यावर देव बसवते. घट म्हणजे काय असतं, नदीच्या कडेला जी माती मिळते की ती माती आणायची. ती दसऱ्याच्या म्हणजे घटस्थापनेच्या अगोदर 4 दिवस आणायची. त्यानंतर 2 दिवस कणी असं प्लॅस्टिकच्या पोत्यावरती वाळत घालायची. त्यानंतर त्याच्या गाठी वगैरे वाळल्यानंतर कणी माती ती फोडायची. ती आपलं उकडीचं चाळण असतं की त्यानं चाळायची आणि ती चाळलेली माती कणी आपली पत्रावळी म्हणजे इस्तारी पत्रावळी असते की जेवणाची, त्यावर कणी आजच्या दिवशी कणी ती माती सगळी पसरवायची. त्यानंतर 5 प्रकारचे धान्य असतात म्हणजे ज्वारी, गहू, भात, मक्का असं कुठलेही 5 प्रकारचे धान्य घेतात ते त्यावर टाकायचं. त्यानंतर काही कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाण्यानं ते सगळं कणी भिजवायचं, मिक्स करायचं. त्या मातीचा कलश असतो, मातीचं जे असं मडकं असतं ना ते ठेवलेलं असतं. त्यानंतर त्यावर भात ठेवतात आणि त्यावर नारळ असं पुजला जातो पानाचा विडा वगैरे लावून. त्यानंतर कणी 9 दिवस फक्त कोमट पाणी त्यावर शिंपडायचं. म्हणजे जे धान्य टाकलेलं असतं कणी ते असं उगवतं, त्याला घट म्हणतात. त्यानंतर इथे अजून कधी माळा लावायचे असतात. प्रत्येक दिवशी कधी एक माळा असते. तिळाचं फुलं असतात की नाही, आपल्या घराच्या पलीकडे जे शेत आहे तुम्हाला दाखवते तिथं तिळ असतात. तिळाची त्याला फुलं म्हणतात. त्या फुलांची माळ कणी एक रोज एक माळ कणी तयार करायची आणि इथं बांधायची. जर तुमच्याकडे तिळाची फुलं नाही मिळाली तर असं ही झेंडूच्या फुलांची माळ पण तुम्ही करू शकता. चला तर तुम्हाला तिळाचं झाड दाखवते. आपल्या घराच्या पलीकडे जे शेत आहे की नाही ते शेताच्या बांधावर आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी कधी भरपूर अशी फुलं लागलेली होती. गेले मागचे व्लॉग जर बघितले ना तर त्यामध्ये मी तिळाची फुलं पण दाखवलेली आहेत. हे बघा, हे बांधाला आहे की नाही एकसारखं ते तिळाचं आहे. पिवळी पिवळी छोटी फुलं आहेत बघा. आता कुठेतरीच आहे, नाही तर त्याचं तिळ तयार झालेलं आहे बघा, दिसते पिवळी फुलं आहेत ना ती तिळाची फुलं म्हणतात. तर ह्या दसऱ्याला कणी 9 दिवस या तिळाच्या फुलांना जास्त महत्त्व असते. म्हणजे तिळाच्या फुलांचीच कणी माळ करतात. पण हे शेत आता दुसऱ्यांचं आहे, दुसऱ्यांच्या शेतातून काढून आणणं चुकीचं आहे. म्हणून मी आज कणी झेंडूच्या फुलांचीच माळ कणी करणार आहे. ते काका काकी वगैरे जर शेतात काम करताना दिसले तर त्यांना विचारेन आणि मग त्यांची परमिशन मिळाली तर आपण थोडीशी 5-5 फुलं का असं ना देवाला माळ करून घालूया. तोपर्यंत आजच्या दिवस आपण झेंडूची फुलं आहेत भरपूर, तर झेंडूच्या फुलांचीच माळ करून घालूया. माझ्या देवाला कधी संगमरवरी आणि त्याला हुक वगैरे असं नाही, त्यामुळे मी ही बघा ही सुतडी अशी कणी असे पुढून घेतले, मागून घेऊन एका बाजूला बांधलेले, कारण आपल्याला कधी मग माळा अडकवायला काहीच नाही म्हणून. त्यानंतर ही बघा अशी माळ केलेली आहे. आता ही कणी एका ओळीने लावून घ्यायची. असे एका ओळीला इथे लावते. ही बघा आपली दसऱ्याची पहिली माळ तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. सगळी पूजा पूर्ण झालेली आहे. तुम्हाला शेवटचा सगळा माझ्या देवाऱ्याचा लुक दाखवते. हे बघा, अशी असते आमच्याकडे दसऱ्याची घटस्थापनेची पूजा. म्हणजेच आमच्याकडे अशा पद्धतीने कधी देव बसवले जातात.